रस्ता क्रॉसिंग करायचं तर झेब्रा क्रॉसिंग करणार 5,000 रुपये घेतात, नाही तर 10. त्यांच्या डिपेंड करते त्या पोलिसांवर. आता आम्ही पोहोचलोय जगातल्या सर्वात मोठ्या मॉलमध्ये, दुबई मॉल. हायटेशन मॅक्स. तो आम्ही चाललो वॉकेबल 5 मिनिटावरती आहे आणि खूप महाग आहे. लक्झरियस लाईफ आहे इथली. म्हणजे इथलं मग कशी मोठी वाटते दुबई फ्रेम. रोशनचा मित्र आहे आम्हाला घ्यायला आता ते गाडी घेऊन. आता सिम कार्ड घेऊया एक पहिले, कारण सिम कार्ड नसल्यामुळे काल खूप बेकार हालत परिस्थिती झाली. बाकीचं सगळं बुकिंग करायचं मग आपल्याला. आणि आता दुबई मॉल जायचं पहिल्यांदा, दुबई मॉलला. त्याच्या कार्ड ID कार्डवर घेऊन येणार आहे आम्हाला. आणि इथं काही नियम कडक येणार मंदार. तर म्हणजे रस्ता क्रॉसिंग करायचं तर झेब्रा क्रॉसिंग करणार 5,000 रुपये घेतात, नाही तर 10. त्यांच्या डिपेंड करते त्या पोलिसांवर. म्हणजे नियमाप्रमाणेच चाला तर तुम्हाला बेटर आहे. त्याच्या आय कार्ड घेतो म्हणजे तो आय कार्डवरती घेतला तर आपल्याला जास्त पे करायला लागतं. त्याच्या याच्यावरती कमी आहेत. म्हणजे असं फायदा होतो मित्र असल्याचा. सेम आपल्या इंडियासारखं दुकान आहे तिथे पण मोबाईल शॉपिंग. आता आम्ही पोहोचलोय जगातल्या सर्वात मोठ्या मॉलमध्ये, दुबई मॉल. आम्ही दुबई मॉलवरनं चाललेलो आहोत दुबई फ्रेम बघायला. बघू तिकीट किती काय दुबई फ्रेमचं. तर आत्ता आम्ही आलो दुबई मॉल मेट्रो स्टेशनमधून मॅक्स मेट्रो स्टेशनला उतरलो. अराउंड आमच्याकडनं 3 दिरहम घेतले. म्हणजे हायटेशन मॅक्स. तो आम्ही चाललो वॉकेबल 5 मिनिटावरती आहे दुबई फ्रेम. ऑनलाईन तिकीट पण भेटतं आणि ऑफलाईन पण भेटतं लगेच. ते एवढी गर्दी नसते त्यामुळे आम्ही ऑफलाईनच जाऊन घेणार आहे. दुबई मॉलचे जाऊन परत आपण बुर्ज खलिफाचा जो फाउंटन शो होतो तो बघणार आहे. नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. तर इथल्या बिल्डिंग्स नॉर्मलच आहेत, तुम्ही बघू शकता. आपल्या मुंबईसारखं वाटतं बिल्डिंग अशा एकदम, पण इथला एक टच आहे दुबईचा आणि खूप महाग आहेत. लक्झरियस लाईफ आहे इथली. फक्त इथला जो एरिया आहे बुर्ज दुबई तोच थोडा कॉस्टली नाही आहे. बाकी सगळा एरिया खूप महाग आहे. त्या ठिकाणी आम्ही आमचं हॉस्टेल बुक केलेलं आहे. तिथं खाणं पिणं खूप स्वस्त आहे. तिथं पाकिस्तानी बांगलादेशी आणि इंडियन लोक राहतात खूप सारे. या बिल्डिंग आहे मोठ्या मोठ्या आणि खूप सारे रिस्ट्रिक्शन आहेत प्रत्येक ठिकाणी आणि नियम आहेत, खूप कडक नियम आहे यांचे. इथे दुबईमध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हटलं ना तर प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन खूप महाग आहे. टॅक्स्या खूप महाग आहेत. तिथल्या आपल्याचं ओला उबेर आहे. तसं इथं एक करीम म्हणून ॲप आहे, तो त्यात बरा आहे. तो पण खूप कॉस्टली आहे, पण ठीक आहे. जर तुम्ही बजेटमध्ये करणार असाल, तुम्हाला खरंच पैसे वाचवायचे असतील ना, तुम्ही मेट्रोचा वापर करा नक्की. मेट्रो जाळं खूप पसरलं आहे दुबईमध्ये. तुम्ही इझिली कुठे जाऊ शकता. आता बाबा जवळजवळ पोहोचलो बघा दुबई फ्रेम. इथे दिसतं दुबई फ्रेम. तर आम्ही एक 15 मिनटं म्हणा की 20 मिनटामध्ये आम्ही पोहोचलो. जास्तीत जास्त अर्धा तासाने पोहोचलो आम्ही दुबई मॉलमधनं दुबई फ्रेमला. ते बघा तिथे ऑनलाईन तिकीट तुमचं ऑफलाईन तिकीट दोन्ही पण आहे मग काही सांगितल्याप्रमाणे. आता आपण जाऊन बघूया काय प्राईस काय नाही कसं ते. तर इथनं मग कशी मोठी वाटते दुबई फ्रेम. या दुबई फ्रेमचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही टॉपला गेला ना, तुम्हाला एका साईडला न्यू दुबई, एका साईडला ओल्ड दुबई याचा व्ह्यू भेटतो. आणि याची हिस्ट्री माहिती करायची असेल तर आपल्या मंदार थोडं सांगतोय. तर याची हाईट आहे म्हणजे लांबी 150 मीटर अशी लांबी आहे. आणि याची रुंदी बघायला गेले ना तर रुंदी 95 अशी रुंदी आहे. आणि बाकीच्या गोष्टी बघायला गेल्या तर याचं कन्स्ट्रक्शन झालं आहे 2011ला आणि त्याचा एंड झाला 2018ला, 1 जानेवारी 2018ला. किती पैसे खर्च आले असते बांधायला मंदिराला? तरी याला खर्च झाला 230 मिलियन AD. बाबा आणि जगातली सर्वात मोठी फ्रेम आहे. सर्वात मोठी फ्रेम ही जगातली सर्वात मोठी फ्रेम. बघूया आपण एंट्री करूया आणि इथनं व्ह्यू बघूया कसा वाटतं. तर रोशन आणि मी एंट्री करणार आहे. रोशन करणार आहे एंट्री. मी आणि रोशन करणार आहे. दादा आणि याचं काय माहीत नाही आता. आता आलो तर करायची. तर आम्ही आता एंट्री घेतलेली आहे दुबई फ्रेममध्ये. तर आपण एंट्री करूया दुबई फ्रेममध्ये. आत बघूया कसं वाटतं ते. तर बघा इथनं समोरनं इथनं असे कार्यक्रम चालू असतात. हा फ्रंट साईड आहे, इथनं एंट्री आहे. एक मोठं अट्रॅक्शन आहे इथलं दुबईमधलं ते दुबई फ्रेम, बुर्ज खलिफा, ग्लोबल विलेज. अशी म्हणजे पूर्ण यांनी त्यांचं कल्चर दाखवलं यामध्ये. कसं होतं पहिले कल्चर जुनं. तर पहिले वर जाऊया आणि वर आता व्ह्यू बघूया काय.
इथनं कालनं बघा कसलं एन्जॉय वाटतं बघा. हे बघा कसलं वाटतंय एकदम हॉरेबल खतरनाक. हे बघा पूर्ण कालचं दिसतंय. इथून बघू शकता ही आहे न्यू दुबई. तो दाखवतो ओल्ड दुबई. हे बघा पूर्ण ओल्ड दुबई. एक नंबर दुबई फ्रेम आत्ता आपला फोन झालेला आहे. आता आपण चालू आहे ग्लोबल विलेजला. फ्रेम जबरदस्त आहे. आता आम्ही पोहोचलो ग्लोबल विलेजला. तुम्ही इथे बघू शकता मागे सुंदर असं एक ग्लोबल विलेज. तर म्हणता आता 3 तास नाही 4-5 तास तरी. आता म्हणता आमचा डेझर्ट सफारी बुक करतो उद्याची. पर पर्सन बघा एवढे लागतात डेझर्ट सफारीचे. बघा आम्हाला तिकीट पडले 488 रुपयाला. ऑनलाईन बुक केलं आम्ही. ग्लोबल म्हणजे सगळे 7 वंडर्स आहेत आणि 7 वंडर्स प्रत्येक देशाचे असे वेगळे काउंटर आहेत. इंडिया पाकिस्तान. त्याच्यामध्ये तुम्हाला खायला त्यांचं कल्चर सगळं बघायला भेटतं. शॉपिंग करायला भेटते सगळं भेटतं. तर बघूया मग कुठले आत त्याचे स्टॉल आहेत ते. एकच नंबर. आता एंट्री घेतली आम्ही. हे आतून बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. हे पॅरिसचं आहे थिंक सो. ते चायनाचं आहे. ते आपलं ताजमहल इंडियाचं. असे वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे म्हणजे 7 वंडर्सचा इथे स्टॅच्यू बनवलेत असे. त्यानंतर ग्लोबल विलेज तर शॉपिंगला आहे. तुम्ही जेवू शकता खाऊ शकता पण कॉस्टली असेल. कसं वाटतं तुला? मारल्या असं वाटतं का हा काहीतरी काय आहे तुम्हाला काय वाटतंय? जत्रा बरे आपण शपथच. किती खर्च केला आम्ही? 500 रुपये. एंट्रीसाठी 500 रुपये खर्च केलेत. बघू आता सेम जत्रासारखंच आहे पण दुबईची जत्रा. आणि हे एक सांगायचं झालं तर हे मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये बंद असतं कारण ते टेम्परेचर खूप हाय असतं. 40-42 डिग्री असतं. त्यामुळे 57 डिग्री. त्यामुळे ते बंद असतं. इंडोर सगळे चालू असतात. आउटडोर सगळे बंद असतात. जे पण अट्रॅक्शन आहेत ते दुबईमधले. 500 रुपये देऊन हे वर्थ इट आहे. नक्की आला पाहिजे. पण याला 2 ते 3-4 तास लागतील फिरा. तुम्हाला पूर्ण फिरायचं असेल तर. टायमिंग रात्री 12पर्यंत आहे. आणि इथनं बससुद्धा आहे. यांच्या लोकल बसेससुद्धा आहेत कारण मेट्रो इथं नाही आहे. एक नंबर लागलेले. सुंदर. अच्छा है चेक किया. एक नंबर. काय आपण न बघितलेले सगळे मसाले पदार्थ बघा. काय काय बघा वेगळे फुलं बिलं सगळं. हे काय धूप आहे का? धूप आहे. हे पण खालचं काय आहे? फक्त आहे आपलं सगळे मसाल्यांचे पदार्थ. हे मसाले पदार्थ ना. यमन नंतर आता आपण बहरानमध्ये. बहरानचं बघू काय काय. असे वेगळे कंट्रीचे वेगवेगळे असे मॉन्युमेंट्स आहेत. त्यामुळे त्यांची शॉपिंग सेंटर तिथे जे भेटणार त्याच्यामध्ये भेटणार सगळ्या गोष्टी अशा सगळ्या वस्तू आम्ही ठेवलेल्या आहेत. इथे विविध प्रकारे ज्यूस सगळं भेटतं टेस्टिंगला. मग ते तुम्ही पॅकेटमध्ये घेऊन जातो. पॅकेटमध्ये कसं वाटतं बघा. कसं लागतं? नाईस टेस्ट. हे बघा तुम्ही बळजबरी गेले कसा दिसतोय. हॅलो आता इजिप्त. आता इजिप्त कंट्रीमध्ये काय काय भेटतं बघूया. म्हणजे मम्मीची कंट्री. ग्लोबल विलेज एवढा मोठा आहे की पूर्ण अख्खा व्लॉग तर बनवू शकतो. थोडा मोठा असेल व्हिडिओ पण ठीक. भरूया आपण. बघूया तिथे काय काय भेटतं त्याच्यामध्ये. ते सगळ्या वस्तू इथे भेटतात. कपडे तर आपल्याकडे भेटतात नॉर्मली. भाषे मसाले पदार्थ खाण्याचे पदार्थ असे वेगळे पदार्थ जे की त्यांच्या देशामध्ये प्रसिद्ध आहेत ते इथे विकायला आहेत. आणि आपलं एक प्राऊड मुवमेंट म्हणजे आपली इंडियाचं पण आहे. हे लाल महलच ना. बघू आता इंडियामध्ये आपलं काय काश्मीर हेरिटेज. अरे वा खूप मोठा व्लॉग होऊ शकतो पण काय करणार बघा. पण चांगला व्लॉग आहे. सगळं इंडियन कुर्ता बिरता आपले इंडियन लोक सगळे असणार तर भेटणार इथे सगळं. पण हे पण लोक आहेत विकायला. परफ्यूम आहे ना तुम्हाला अजमल परफ्यूम. तुम्हाला माहिती असेल अजमल परफ्यूम. आत्ता आपण आलोय मिनी वर्ल्डमध्ये. म्हणजे जेवढे आपल्या इथं 7 वंडर्स आहेत 7 वंडर्स त्यांचे सगळ्यांचे बारीक बारीक असे स्टॅच्यू आहेत बघा. ते राईड पण आहेत. आणि हा आपल्या इंडियाची आणबाण शान म्हणले तर ताजमहल जो की 7 वंडर्समध्ये येतो.
मोठा विलेज लई लांब पसरला आहे, खूप वेळ लागेल. आता आपण थोडंफार फिरूया, जे महत्त्वाचे ते दाखवेन तुम्हाला. नाही तर डायरेक्ट आपण हॉटेलवर भेटूया. बघाय तर आम्ही साऊथ कोरिया, सगळे ब्युटी प्रोडक्ट, ते प्रसिद्ध आहे साऊथ कोरिया ब्युटी प्रोडक्टसाठी. सुंदर वाटतं बघ इथे. असं मध्ये असं एक स्विमिंग पूल टाईप आहे, ते बोट आहे आणि तिथं कॅफे आहे. आणि सगळं आपले धाबा, इंडियन ग्रँड धाबा, तुर्की धाबा. 2-3 तास तरी तुम्हाला पायात फिरायला आहे पूर्ण. आणि 500 रुपये वरती ते. सिरिया, UAE, पाकिस्तान झालं, तुर्की आलं की एक्झिट. गल्फ कंट्री गल्फ कंट्री आहेत. हां, तुला बस बघायची पण आपल्या इथं हॉस्टेलला जाणारी. तो तुम्हाला ग्लोबल कसा वाटला? 90 ते 99% सगळ्या कंट्री मी दाखवण्याचा प्रयत्न केला. नक्की 500 रुपयेमध्ये इनफ आहे. 2-3 तास तुम्ही फिरू शकता, मस्त खरेदी करू शकता. प्रत्येक कंट्रीचं तिथे काय ना काहीतरी आहे वेगळी वस्तू अशी जी तुम्ही बघू शकता. तर मग बघा, हा व्हिडिओ आपण इथंच संपूया. आता व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि येणारे पूर्ण नवीन व्हिडिओसुद्धा बघा. ही आपली 3 कंट्र्यांची बजेट ट्रिप आहे. शेवटी तुम्हाला सांगतो मी कसे बजेट कितीमध्ये जाणार, काय करणार.